इथे चेंबूरमध्ये झाड कोसळल्या प्रकरणात अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येते ती म्हणजे चेंबूरमध्ये झाड पावसाळ्यामध्ये ते कोसळू शकतं असा उद्यान विभागाने 6 महिन्यांआधीच बीएमसीला अहवाल दिला होता। रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांमुळे या झाडाची मुळं कमकुवत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात हे झाड कोसळू शकतं असं निरीक्षण गार्डन विभागाने अहवालात नोंदवलं होतं। मात्र वरच्या अधिकाऱ्यांनी या अहवालाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। उद्यान विभागाच्या अहवालावर वेळीच कारवाई झाली असती तर विहान श्रीवास्तवचा जीव वाचू शकला असता। उद्यान विभागाच्या अहवालात नेमकं काय होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। 24 जानेवारी 2026 रोजी कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांनी चेंबूरमध्ये झाडांची पाहणी केली। 27 जानेवारी 2026 रोजी उद्यान विभागाने रस्ते विभागाला लेखी नोटीस दिली। रस्ता ड्रेनेजच्या कामामुळे संबंधित झाडाची मुळं कमकुवत झाली असल्याचं निरीक्षण। ठेकेदारांच्या कामामुळे झाडाच्या मुळांचं नुकसान झालं। पावसाळ्यात झाड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असा उल्लेख। म्हणून घेऊन मुंबईकर म्हणून घेऊन असं सुमोटिव्हली करता येत नाही, तो नॉन पार्लिमेंट होतो। पण तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो। कालच चर्चा झाली आणि ती काल चर्चा संपली आहे। मी आता विधान परिषदेचा उपसभापती म्हणून मी आज सर्व एकमताने निवडून आलेले आहे, या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि पुढाऱ्याने या सगळ्या घटनांच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे लोकांच्या मनातले सुद्धा प्रश्न आहेत। बीएमसीचा लेखी इशारा दुर्लक्षित का करण्यात आला? रस्ते विभागाने नेमकी कोणती कारवाई केली? इशारा असून सुद्धा दुर्घटना कशी घडली? जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार नेमके कोण? झाडांच्या संरक्षणाचे आदेश पाळले गेले का? अशा धोकादायक झाडांचं मुंबईभर ऑडिट होणार का?